आजच्या भागात योगेश सिंधूला म्हणतो की मी जेव्हा राखीला न्यायला आलो तेव्हा मला सांगितले की राखीचे लग्न होऊन राखी तिच्या सासरी गेली म्हणून. तर सिंधू म्हणते तुम्हाला इकडे असे सांगितले आणि तिकडे राखीला तुमचे लग्न झाले म्हणून सांगितले. तेव्हा सिंधू म्हणते मला माहिती आहे हे सर्व माझ्या घरच्यांनीच केले. तेव्हा योगेश म्हणतो सिंधू राखीला माझी आठवण येते का गं? तेव्हा सिंधू म्हणते राखी तुमची आणि बाळाची दररोज आठवण काढतात. ते ऐकून योगेशच्या काळजात धस्स होते. तेव्हा सिंधू म्हणते बरं अन्वी मग तुमच्याकडे कशी आली? तेव्हा योगेश म्हणतो सिंधू ती एक वेगळी स्टोरी आहे, मी तुला ती नंतर सांगेन, पण आत्ता मला लवकरात लवकर राखीला भेटायचं आहे. तेव्हा सिंधू म्हणते पण ते कसं? तेव्हा योगेश म्हणतो काय झालं सिंधू, राखी बरी आहे ना? तेव्हा सिंधू म्हणते योगेश सर कसं सांगू तुम्हाला, राखीताई आता पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत आणि राखीच्या मनावर परिणाम झाल्याचे सांगून सिंधू राखीची सर्व हकीकत योगेशला सांगते. तेव्हा सिंधू म्हणते या परिस्थितीत राखीला भेटून तरी काय उपयोग? तेव्हा योगेश म्हणतो खूप काही होईल सिंधू, एकदा फक्त राखी माझ्यासोबत आली तर राखीला मी पूर्णपणे आजारातून बरे करेल. तेव्हा सिंधू म्हणते असे नेमके झाले तरी काय आणि घरच्यांनी नेमके केले तरी काय राखीसोबत जेणेकरून राखीच्या मनावर एवढा परिणाम झाला? तेव्हा योगेश म्हणतो सिंधू ते मी तुला नंतर सांगेन. तेव्हा योगेश म्हणतो सिंधू तू मला वचन दे की तू माझी आणि राखीची भेट घडवून आणशील. तेव्हा सिंधू योगेशला वचन देते. तिकडे काकू ऋतुराज आणि रत्नाकरकडे येऊन म्हणते रत्नाकर मी तुला सांगते की आज नक्कीच काहीतरी वाईट होणार बाबा. तेव्हा ऋतुराज म्हणतो अगं वहिनी तसे काहीही होणार नाही आणि आपण त्या योगेशला सांगितलंय ना राखीचे लग्न होऊन ती सासरी खुश आहे म्हणून. तेव्हा काकू म्हणते अरे ऋतुराज ते सगळं मला माहीत आहे रे, पण आज ना सकाळपासून माझा डावा डोळा फडफडतोय. तेव्हा नक्की काहीतरी अघटित घडणार बघा आणि आपल्या घरावर मोठे संकट येईल असे की काय मला वाटते रे बाबा रत्नाकर. तेव्हा रत्नाकर म्हणतो तसे काहीही होणार नाही काकू, तू काही काळजी करू नकोस. तिकडे योगेश सिंधूला म्हणतो की सिंधू राखीला भेटायचा आजच्यापेक्षा चांगला दिवस दुसरा असूच शकत नाही, कारण आज आमच्या लग्नाची 6वी ॲनिव्हर्सरी आहे सिंधू आणि मी सांगितलेले सर्व खरे आहे. तेव्हा सिंधू म्हणते मला कळत नाही योगेश सर, काकू अशा कशा वागू शकतात? तेवढ्यात राघवचे लक्ष सिंधूकडे जाते. तेव्हा राघव सिंधूकडे यायला लागतो. दुसरीकडे माई ही मधूच्या आईला म्हणते राघव दररोज रायाच्या ऑफिसमध्ये फोन करतो, तेव्हा रायाच इथे नाही म्हटल्यावर मला काही राहवत नाही. तेव्हा रायाला घरी येण्यासाठी असे एकही तीर्थक्षेत्र राहिले नाही व माझ्याकडून, असे माई मधूच्या आईला बोलते. तेव्हा मधूची आई म्हणते आम्हीसुद्धा रात्रंदिवस तीच प्रार्थना करत असतो आणि आमची लाडात वाढलेली राणीचे आम्ही आनंदात लग्न करून पाठवले आणि आम्हाला वाटले होते राणी आनंदात राहील, पण बिचारीला कसली शिक्षा मिळते कोण जाणे, असे मधूची आई माईला म्हणते आणि बोलते की राणीला तिच्या हक्काचे सुख मिळायलाच हवे. तेव्हा माई म्हणते आमची राणी खूप शहाणी आहे, ती धीराने उभी राहते आणि सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते. तेव्हा मला राणीचे ना खूप कौतुक वाटते. तेव्हा मधूची आई म्हणते नुसत्या कौतुकाने काय होणार माई, तिच्या पण काही अपेक्षा असतील ना. तेव्हा देव करो आणि तिला तिचा संसार मिळून तिच्या वाटेचे सुख तिला मिळू दे, अशी मधूची आई माईला सांगते आणि राया लवकर सुखरूप परत येईल असे तिला वाटत असल्याचे बोलते. तेव्हा माई म्हणते ज्या दिवशी माझा राया घरी येईल त्या दिवशी मला राणीसाठी खूप आनंद होईल आणि म्हणते जे दुःख माझ्या नशिबात आले ते माझ्या राणीच्या नशिबात यायला नको. तेव्हा मधूची आई म्हणते माई तुम्ही काही काळजी करू नका, राया नक्की परत घरी येईल, असे म्हणत मधूची आई माईची परवानगी घेऊन निघू लागते. दुसरीकडे रत्नपारख्याच्या घरी महादेवाचा जयघोष करत 2 साधू येतात आणि ते ऋषिकेशवरून आले असल्याचे काकूला सांगतात. तेव्हा काकू म्हणते अहो ऋषिकेशवरून आलात, छान छान, आज एकादशीच्या दिवशी बाबा तुमचे पाय आमच्या घराला लागले आणि आम्ही धन्य झालो बघा, असे काकू साधूला म्हणते आणि ऋतुजाला साधूसाठी फळे द्यायला बोलते. तेव्हा एक साधू म्हणतो थांबा, इथे काय आम्ही फळे खायला आलोत का? तेव्हा काकू म्हणते श्रद्धेने तुम्हाला आम्ही अर्पण करतोय आणि महाराज आज आमच्याकडे येण्याचे काय प्रयोजन? तेव्हा साधू म्हणतात आम्ही तुमच्या घरातील काही माणसांना ज्ञान द्यायला आलोय. तेव्हा काकू म्हणते अरे वा छान,
आमच्या घरातील काही लोकांना ज्ञानाची खूप गरज आहे महाराज. आणि काकू म्हणते, आमचा राया ना. तेवढ्यात तो साधू म्हणतो, बेपत्ता आहे ना आणि तो लवकर परत येणार. ते ऐकून काकू खूप खुश होते आणि म्हणते, महाराज तुम्ही अंतर्यामी आहात. तेव्हा साधू म्हणतात, तुमच्या घरात आम्हाला किंकाळ्या ऐकू येतात. तेव्हा रेश्मा म्हणते, खरं सांगताय बाबा तुम्ही. तेव्हा साधू म्हणतात, यावर उपाय काढण्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. तेव्हा रेश्मा म्हणते, तुम्ही कोण आहात? तेव्हा साधू म्हणतात, आम्ही ऋषिकेश बाबा आहोत, सांगितले नाही एकदा तुम्हाला. तेव्हा काकू म्हणते, अहो आमचा रिषभ घरात 2 वेळचे जेवण भेटण्यासाठी 2 पैसेसुद्धा कमवत नाही. तेव्हा साधू म्हणतात, बालिके त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे करू द्या, मग बघा तो कसा पुढे जाईल. आणि घराचे दरवाजे बंद पडतील पण रिषभकडे येणारा पैसा कमी पडणार नाही. तेव्हा त्याला लागतील ते पैसे तुम्ही देऊन टाका माई, असे ते साधू काकूला म्हणतात. तेवढ्यात रत्नाकर आणि ऋतुराज तिथे येत, अरे रिषभ कुठे तू, असे बोलतात. तेव्हा साधूच्या वेशातील रिषभ म्हणतो, काय बाबा? ते ऐकून ऋतुराज आणि काकूला मोठा धक्का बसतो आणि रिषभ हा साधू बनून आल्याचे त्यांना समजते. तेव्हा ऋतुजा रिषभच्या कानाखाली मारते, तर काकू रिषभची दाढी काढून म्हणते, रिषभ आज तू आमच्या श्रद्धेचा अपमान केलास. तेव्हा रिषभ म्हणतो, काकू मी चेष्टा केली. तेव्हा काकू म्हणते, तुझी पहिली वेळ आहे म्हणून जाऊ देतेस, पुन्हा जर असे केले तर परिणाम खूप वाईट होतील रिषभ. आणि आत्ता बस करा, तमाशा खूप झालाय, असे म्हणत काकू सर्वांना पूजेची तयारी करायला सांगते. तिकडे राघव सिंधूला बघतो आणि मनात म्हणतो, अरे सिंधू आणि ही कोणाबरोबर बोलते? आणि राघव हा सिंधूकडे येऊ लागतो. तेवढ्यात योगेश सिंधूचा निरोप घेऊन तेथून निघून जातो. तेव्हा राघव म्हणतो, कोणाबरोबर बोलत होती सिंधू तू? तेव्हा सिंधू म्हणते, मी त्यांच्या घरी गेले होते ना त्या दिवशी, ते जोशी सर होते. तेव्हा राघव म्हणतो, अगं मग माझी त्यांच्यासोबत भेट घालून द्यायची ना. तेव्हा सिंधू म्हणते, तुमची आणि त्यांची लवकरच भेट होणार आहे. तेव्हा राघव म्हणतो, ठीक आहे, निघायचं आहे का मग आता? तेव्हा सिंधू म्हणते, राघव सर, जर राखीताई पूर्णपणे बरे होणार असतील तर तुम्ही राखीताईसाठी काही प्रयत्न करताल का? तेव्हा राघव म्हणतो, जर राखीताई बरी होणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे. तेव्हा सिंधू म्हणते, राखीताई बऱ्या होण्याचा आज विठोबाने आपल्याला मार्ग दाखवला आहे. तेव्हा राखीताई आता लवकरच बऱ्या होणार आहेत. ते ऐकून राघव अवाक होऊन सिंधूकडे बघू लागतो. दुसरीकडे एकादशीच्या पूजेची रत्नपारख्यांच्या घरी जय्यत तयारी होते. तेवढ्यात राजेश्री माईकडे येत म्हणते, अहो वंसा, झाल्या का वाती करून? तेव्हा माई रडत असल्याचे राजेश्रीला समजते. तेवढ्यात काकू तिथे येते. तेव्हा माई राजेश्रीला म्हणते, दरवर्षी राघव आणि राया या पूजेची सजावट करायची. तेव्हा ही सजावट बघून मला रायाची खूप आठवण आली, असे माई राजेश्रीला सांगते. तेव्हा कसा असेल आणि कुठे असेल हो माझा राया, आणि अजून कसा पत्ता लागत नाही त्याचा? तेव्हा राजेश्री म्हणते, वंश तुम्ही नका काळजी करू, आपला राया लवकर घरी परत येईल. तेव्हा काकू म्हणते, वंश आजचा दिवस ना खूप चांगला आहे. तेव्हा आपण विठोबाला प्रार्थना करून सांगू की आमचा राया सुखरूप आणि लवकर परत घरी येऊ दे. आणि काकू म्हणते की आजची पूजा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मी एक काम केले आहे आणि कदाचित ते तुम्हाला आवडणार नाही, असे म्हणत तिने राखीला कोंडून ठेवल्याचे काकू सर्वांना सांगते. तेव्हा माई म्हणते, अगं का केलेस असे? तेव्हा काकू म्हणते, राखीना सकाळपासून खूप विचित्र वागते आणि ती जर इथं आली ना तर तमाशा होईल आणि मला पूजेमध्ये विघ्न नकोय, म्हणून मी राखीला बंद केले आहे, असे काकू सगळ्यांना सांगते. त्यानंतर सिंधू योगेशला घेऊन घरी येते. तेव्हा योगेशला बघून काकूला मोठा धक्का बसतो. तेव्हा योगेश हा काकूसमोर येतो आणि काकूला म्हणतो, काकू कुठे माझी राखी? आणि 6 वर्षापूर्वी राखी आणि माझे लग्न झाले होते, पण तुम्ही राखीला फसवून सांगितले की मी दुसरे लग्न केले म्हणून, असे योगेश काकूला ओरडून सांगतो. ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो आणि रजनी म्हणते, काकू हे जर खरे असेल ना तर राखीच्या आत्ताच्या या अवस्थेला तुम्ही जबाबदार असताल. तेव्हा काकू म्हणते, ती माझी मुलगी आहे ना. तेव्हा सिंधू म्हणते, काकू ती जरी तुमची मुलगी असली तरी तिच्या आयुष्याचे वाटोळे करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ते ऐकून काकूच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता योगेशने राखी आणि त्याच्या लग्नाचे सत्य सर्वांना सांगून काकूचा खोटारडेपणा उघड केला आहे.
तर सिंधूने मोठे सत्य सांगून काकूला त्याचा जाब विचारला आहे. तेव्हा आता सिंधू कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.